क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रेल्वे आता एक नवीन युगात प्रवेश करत आहे. 20 जानेवारीपासून भारताच्या इतिहासात एक स्वर्णपान जोडलं जाणार आहे. डिझेल आणि विजेनंतर आता भारतीय रेल्वे चक्क हायड्रोजनवर धावणार आहे. भारतीय रेल्वे ही ट्रेन नेमकी कशी आहे, तिचा वेग किती आहे आणि ती पर्यावरणासाठी कशी फायदेशीर आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याची आपण सविस्तर माहिती पाहू. चला आता आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. सर्वप्रथम हायड्रोजन ट्रेनची कार्यपद्धत कशी चालते याबद्दल आपण माहिती पाहूया. हायड्रोजन ट्रेनची कार्यपद्धतीमध्ये फ्यूल सेल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामध्ये हायड्रोजन वायू आणि ऑक्सिजनच्या रासायनिक क्रियातून वीज निर्माण होते. इंधन फ्यूल ट्रेनमध्ये हायड्रोजन वायू उच्च दाबाखाली विशिष्ट टक्क्यामध्ये साठवला जाते आणि त्यानंतर त्याची प्रक्रिया कशाप्रमाणे होते. यांत्रिक रचनेत असलेला फ्यूल सेल हायड्रोजन आणि हवेतली ऑक्सिजन एकत्र आणली जाते आणि या संयोगातून रासायनिक अभिक्रिया होते आणि ज्यामुळे वीज, इलेक्ट्रिसिटी आणि उष्णता निर्माण होऊन ही ट्रेन धावते. अशा प्रकारे या ट्रेनचं इंजन कार्य करतो. भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन 20 जानेवारी हरियाणातील जींद ते सोनीपत या मार्गावर धावणार आहे. या ट्रेनची क्षमता थक्क करणारी आहे. 10 डब्याच्या एका ट्रेनमधून एकाच वेळी तब्बल 2500 प्रवासी प्रवास करू शकतात. आणखी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे ही ट्रेन चालवणारा भारत जगातला 8वा देश ठरणार आहे. म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण आता विकसित देशाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू शकतो. तांत्रिक वैशिष्ट्य आणि इंजन. या ट्रेनचा वेग ताशी 140 किलोमीटर इतका असेल. या ट्रेनमध्ये 2400 किलोवॅट क्षमतेचे शक्तिशाली इंजन आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही ट्रेन पूर्णपणे मेक इन इंडिया आहे. याचे डबे चेन्नई ते प्रसिद्ध इंटिग्रल कोच फॅक्टरी ICF मध्ये तयार करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, या ट्रेनमध्ये सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिचे इंधन कार्यक्षमता. ही ट्रेन फक्त 360 किलो हायड्रोजनमध्ये 180 किलोमीटरचा अंतर पार करू शकते. जर आपण तुलना केली तर डिझेल ट्रेनला 1 किलोमीटरसाठी 4.5 लिटर डिझेल लागतो, पण ही ट्रेन केवळ 2 किलोमीटर हायड्रोजनमध्ये 1 किमी धावते. आणि पर्यावरणाचा काय? ही ट्रेन धूर सोडत नाही. यातून उत्सर्जित होते फक्त पाणी आणि वाफ. म्हणजे ही ट्रेन 100% प्रदूषणमुक्त आहे. प्रवाशांसाठी सुविधा. या ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्हाला अगदी मेट्रोसारखा अनुभव होईल. शांत प्रवास. हायड्रोजन इंजिनमुळे अजिबात आवाज करत नाही. सुरक्षा आणि मेट्रोप्रमाणे यात स्वयंचलित दरवाजे आहेत. जोपर्यंत दरवाजे पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत ट्रेन सुरू होणार नाही. आराम. सर्व डबे वातानुकूल AC असून पुढील स्टेशनची माहिती देणारी यंत्रणा डब्यामध्ये असेल. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण जे माहिती पाहिली तसेच
या आधारावर आपण सराव प्रश्न MCQ प्रश्न पाहूया. तर चला आपण आता MCQ सराव प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न, हायड्रोजन ट्रेन कोणत्या मार्गावर चालवली जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे तुमच्या जीत ते सोनीपत. याची माहिती आपण आपले जो व्हिडिओ आहे इथे पाहिली. त्यानंतर पुढला प्रश्न, हायड्रोजन ट्रेनचे डबे कोठे तयार करण्यात आलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई. त्यानंतर पुढला प्रश्न, पर्यावरणाच्या दृष्टीने हायड्रोजन ट्रेन धुराऐवजी काय उत्सर्जित करते? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4, पाणी आणि वाफ. तर हा पुढला प्रश्न, आजचा प्रश्न हा विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी क्वेश्चन ऑफ द डे. जी माहिती आपण पाहिली आहे त्या बेसिसवर हा प्रश्न तुमच्यासाठी. हायड्रोजन ट्रेनच्या इंजिनाची क्षमता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे 1200 किलोवॅट, ऑप्शन क्रमांक 2 आहे 1800 किलोवॅट, ऑप्शन क्रमांक 3 आहे 2400 किलोवॅट आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे 3000 किलोवॅट. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी माहिती पाहिली ते माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हा भारतीय रेल्वेचा जो पाऊल तुम्हाला कसं वाटलं ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशीच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.